दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुद्धा झाले नाहीयेत। तर सरकार शेतकऱ्यांसोबत दगाबाजी करते असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना भेट देऊन आवाज उठवणारे अंबादास दानवे यांनी सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केला आहे। शेतकऱ्याची फसवणूक हे सरकार वारंवार करत आहे, शेतकऱ्याची दगाबाजी करत आहे। आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांशी संवाद या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 4 दिवसामध्ये करणार आहेत। आणि त्या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आम्ही लातूरमध्ये आहोत। आज मी आता धाराशिवून आलो, काल बीड संभाजीनगरला गेलो होतो, आज दिवसभरात नांदेड परभणीला जाणार आहे। कर्जमाफीच्या बद्दल सुद्धा शेतकऱ्याची फसवणूक होते। सरकारने सांगितलं की 6 महिन्यांनी केलं जाईल, अभ्यास केला। काय अभ्यास करायचा याच्यात? शेतकऱ्याचं कर्ज किती आहे याचा अपडेट आकडा आपल्याकडे आहे, बँकांकडे आहे, सरकारकडे आहे। म्हणून हे कर्ज माफ करायचं आहे। जर तुम्ही 6 महिन्यांना माफ करणार असाल तर या 6 महिन्यात मग या कर्जाचं काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।